यशस्वी झालेले आहात आणि या महामारीमुळे आपल्याला या पद्धतीने भेटावं लागतंय। प्रत्यक्षात मला आपल्या प्रत्येक मुलाला भेटून त्याच्या 10वीच्या यशाबद्दल अभिनंदन करायचंय, पण आज आपण ते करू शकत नाहीत। पण काही हरकत नाही, त्या माध्यमातूनही आपण आपल्या मुलांचं निश्चितपणे कौतुक करू शकतो। या ठिकाणी या माध्यमामध्ये जे उपस्थित सर्व पालक आहेत, विद्यार्थी आहेत, मी आपल्या सगळ्यांचं चाटे कोचिंग क्लासेस आणि परिवाराच्या वतीनं स्वागत करतो। आपल्या मुलांनी 10वीच्या आल्याबद्दल ओके। सॉरी, मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो। आपल्या पाल्यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करतो, पालकांचंही अभिनंदन करतो। मुळातच 10वीची परीक्षा सुरू झाली ती ह्या कोरोनाच्या संकटामध्ये, आणि एक पेपर सुद्धा रद्द करावा लागला ही परिस्थिती होती। निकाल कधी लागतो, कसा लागतो, परीक्षा परत होईल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती। शेवटी परीक्षेचा निकाल आला आणि की आज आपण बघतोय की आपल्या मुलांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे। चाटे परिवाराच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना या गोष्टीची निश्चितपणे मला जाणीव आहे की 10वीची परीक्षा आणि 10वीच्या परीक्षेत मिळविलेलं यश हे शेवटचं नाहीये, तर ही यशामधली पहिली पायरी आहे। इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे, टेकअप घ्यायचंय। हे 90% मार्क्स तुम्हाला मिळाले म्हणजे खूप काही तुम्ही मिळविलं या भ्रमात राहू नका, कारण 90% मार्क्स मिळणारे अनेक विद्यार्थी आहेत। चाटे क्लासेस मध्येच हजारो विद्यार्थी आहेत की ज्यांनी 90% जास्त गुण मिळविलेत, 90 नाही 95% वरी। म्हणजे आज तुमच्या समोर हे यश टिकविण्याचं चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज अधिक अवघड होत चाललेलं आहे, कारण आम्ही प्रत्यक्षरित्या वर्गामध्ये कधी भेटणार आहोत हे मला माहिती नाहीये। पण तोपर्यंत आपल्याला जे शिक्षण घ्यायचंय हे शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, इंटरनेटच्या माध्यमातून असेल, एक नवीन पद्धतीने, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांवर जबाबदारी वाढलेली आहे। आपल्याला घरात बसून फक्त दुःख करून चालणार नाही, अडचणींचा पाढा वाचून चालणार नाही। तुमचा निकाल लागला त्याच वेळेस सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, टीव्ही चॅनल मध्ये मोठमोठ्या बातम्या झळकल्या की 10वीचं बोर्ड पुढच्या वर्षीपासून रद्द झालेलं आहे, 12वीचं बोर्ड रद्द झालेलं आहे, आता मुलांना बोर्डाची परीक्षा देण्याची गरज नाही। पण मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या धोरणाचा आणि तुमचा काडीचाही संबंध नाही। तुमची 10वी बोर्डाची परीक्षा झालेली आहे, आता तुम्हाला 11वीला जायचं आहे,
11वीचं बोर्ड तुमचं ऍज इट इज असणार आहे आणि त्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम ह्या ठरल्याप्रमाणे होणार आहेत. म्हणजे तुमच्यासाठी कसलाही बदल झालेला नाही किंवा तुमच्या शिक्षणामध्ये कसलंही कन्फ्युजन येता कामा नये, कसलीही अडचण येता कामा नये. आम्ही तयार आहोत, तुम्हालाही तयार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतलेले आहेत 10वीच्या परीक्षेमध्ये यश मिळत आणि जेवढा अभ्यास केलेला याच्या किमान 10 पट तरी अभ्यास तुम्हाला जास्तीचा करायचा आहे. आता तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल, आता 8 तास अभ्यास करायचा. आज तुम्हाला पुढचे कमीत कमी 3-4 महिने तरी घरात बसून मोबाईलवर शिकायचं आहे. 11वी त्याच्यावरच कंप्लीट करायचंय. 12वी सुरू व्हायला वेळ लागणार आहे. पण जेईच्या परीक्षेमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग साठी जी जेईची परीक्षा आहे, मेडिकलच्या परीक्षेसाठी जी नीटची परीक्षा आहे, या परीक्षांमध्ये कुठलाही बदल किंवा सिलेबस कमी होणार नाही याची आपण सगळ्यांनी आजच माहिती करून घेणं आहे. आज आपण आनंद व्यक्त करतोय 10वीच्या रिझल्ट बद्दल, पण हा आनंद नाही तर एक तुम्हाला जाणीव आहे की तुम्ही किती वजन पेलू शकता, तुमच्यामध्ये किती एक बौद्धिक ताकद निर्माण झालेली आहे की पुढच्या आव्हानाला तुम्ही कसं पेलू शकता. कारण ही 11वी 12वी जे तुमच्या समोर आहे याला आपल्याला कॉलेज लाईफ करायचं नाहीये, तर ते नॉलेज लाईफ आपल्यासाठी हवंय. कारण ह्या 11वी 12वीचीच 2 वर्षाची आहेत की या 2 वर्षामध्ये तुम्ही जसं घडू शकता तसंच ते बिघडू सुद्धा शकता. हीच 2 वर्ष तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे, तुमचं करिअर ठरविणारी आहेत आणि पुढं तुम्ही काय होऊ शकता, काय बनणार आहात, तुम्ही तुमच्या पालकांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत या स्वप्नांना आकार देण्याची हीच वेळ आहे, त्याला दिशा देण्याची हीच वेळ आहे. म्हणून मी तुम्हाला परत सांगतो, जेव्हा जेव्हा आपण भेटतो जेव्हा याच्यापूर्वी बोललेलो आहे त्या प्रत्येक सांगितलेलं आहे की 11वी 12वी हे कॉलेज लाईफ नाही तर हे नॉलेज आणि नॉलेज लाईफ 4 महिन्यामध्ये आपण जेव्हा घरात बसलेलो आहे, घरात बसल्यानंतर आम्ही टीव्हीच्या समोर आलेलो आहे, मोबाईलवर आलेलो आहे, इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारची माहिती मिळालेली आहे. ही माहिती म्हणजे ज्ञान नाही, जे तुम्हाला परत परत रिप्रेझेंट करायचं असतं. त्याच्यावरती म्हणजे ते खरं असावं लागतं. माहिती म्हणजे ती खरंच आहे असं बिलकुल नाही. म्हणजे आज आम्ही कोरोनाच्या बाबतीत अनेक माहिती ऐकलेल्या आहेत, अनेक त्याची माहिती ऐकलेली आहे, त्या पद्धतीने माणूस आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, पण नंतर ते जाणवतंय की हे तोकड आहे, हे चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या समोर बनावट आलेल्या आहे. तसंच म्हणजे माहिती कोणती असू शकते, पण आम्हाला ज्ञान मिळवायचंय आणि त्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन करायचंय. आज तुम्ही घरात बसून फिजिक्स वाचू शकताय, केमिस्ट्री वाचू शकताय, बायोलॉजी वाचू शकता, मॅथमॅटिक्स वाचू शकता, समजू शकता, त्याच्यातले प्रॉब्लेम्स जे आहेत ते सोडवू शकता. आणि आज शिक्षणाचा नवीन मार्ग आम्हाला सापडलेला आहे. त्या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचू शकता, डिफिकल्टी सोडवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर निघण्याची गरज नाहीये. पण मित्रांनो, अभ्यास हा अभ्यास आहे. तुमचं जे ड्रीम आहे ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याला पर्याय नाही. आणि जो मार्गदर्शक तुम्हाला पाहिजे तो मार्गदर्शक सुद्धा पाहिजेच आहे. म्हणजे तो कोणत्याही माध्यमातून असेल पण तो तुम्हाला निवडावा लागणार आहे, त्याच्याकडून तुम्हाला शिकून घ्यावं लागणार आहे. अभ्यास करण्याच्या प्रोसेस मध्ये अगोदर शिकण्याची प्रोसेस येते. आधी आपल्याला शिकणं, समजून घेणं आणि त्याचं रिपिटेशन करणे, म्हणजे वारंवार ती गोष्ट करणे, तो तुमचा अभ्यास होता. 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम खूप छोटा होता, आता यानंतरचा अभ्यासक्रम मोठा आहे. 11वी 12वी 2 वर्ष, ज्याच्यातली 2-3 महिने तुमचे ऑलरेडी गेलेले आहेत आणि पुढचे 3-4 महिने तरी कमीत कमी जाणार अशी परिस्थिती आहे. तुम्ही ज्या वेळेस वर्गात येऊ शकाल त्यावेळेस ठीक आहे, पण जोपर्यंत तुम्ही वर्गात येऊ शकत नाही
तोपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाला लागावं. हा जो वेळ आहे हा वेळ वाया घालवू नये, याला अडचण मानू नये, संकट मानू नये. तुमच्यासाठी एक संधी आहे की जे आज तुम्ही 4 तास 8 तास अभ्यास करू शकता तो 15 तास 16 तास सुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता. याला तुम्ही संधी मान. आणि माझ्याकडं हे नाहीये ते नाहीये ते नाहीये, आज पुस्तकं नाहीयेत. अहो वेबसाईटवर जा, बोर्डाच्या वेबसाईटवर जा, सगळे पुस्तकं त्या ठिकाणी फॉर्मॅट मध्ये 0 पैशात ते तुम्ही डाउनलोड करू शकताय, त्याला वाचू शकताय. कोणत्याही पब्लिशरच्या पुस्तकाच्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन्स मिळतात, प्रश्न मिळतात, जुन्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मिळतात. आज नो डाऊट तुमची 2 वर्षानंतर परीक्षा होणार आहे, त्याच्यामुळे आज परीक्षेचे पेपर पाहण्याची गरज नाही. आणि आम्हीही या नवीन माध्यमांमध्ये स्वतःला सक्षम करून घेतलेला आहे की तुम्ही घरी बसलेले जरी असलात तरी क्लासमध्ये जेवढ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात या घरामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. रोज तुमचा ऍसेस करण्यासाठी परीक्षा ऑनलाईन मध्ये परीक्षा घेण्याची सुविधा जी आहे ती आम्ही करतोय. आणि याच्यामध्ये जे आहे की तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही, कारण शेवटी मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये जाण्यासाठी गुणवत्ता असणं गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये टिकणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे कोरोनामुळे तुमची स्पर्धा कमी होणार नाही आणि त्याच्यामुळे तुमची गुणवत्ता कमी होता कामा नये, तुमचा अभ्यास कमी होता कामा नये, ज्ञान तुमचं कमी होता कामा नये, त्याच्यामध्ये अडचण येत नाही. पण हे सगळं सुरक्षिततेची काळजी घेऊन आपल्याला करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की 3-4 महिने तरी वर्गापर्यंत यायला, क्लासमध्ये यायला तुम्हाला लागणार. पण तत्पूर्वी कॉलेजेसचे ऍडमिशन घेऊन, क्लासचे ऍडमिशन घेऊन ऑनलाईन या मार्गाला, आपल्याला अभ्यासाच्या मार्गाला लागायचंय. कारण बसून चालणार नाही. कारण स्पर्धेमध्ये जो आहे थांबला तो संपला. तुम्हाला थांबायचं नाही म्हणजे संपायचं नाही, पळायचं. जो पळाला तो जिंकला. कारण अनेक विद्यार्थी जे आहेत तुमच्या बरोबरचे विद्यार्थी 5वी पासून 7वी पासून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करतायत, NTSC MTSCच्या परीक्षांमध्ये अभ्यास करतायत, त्या परीक्षा दिलेल्या, त्याच्यामध्ये यश मिळवलेले ही मुलं आपल्या पुढे. आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळून नाही तर मेडिकल इंजिनिअरिंगला जात असताना चांगल्या कॉलेजेसमध्ये जाण्याचंच निश्चितपणे तुमचं स्वप्न असेल. आणि ते पूर्ण होण्यासाठी आजच्या 10वीच्या यशाला निश्चितपणे आनंद साजरा करा. घरामध्ये गोडधोड जे काही आईनं बनवलं असेल, बाबांनी जे काही आणलं असेल ते खाऊन या यशाला सेलिब्रेट करा. पण त्याच्यामध्ये टाइम घालवू नका, त्याच्यामध्ये वेळ घालवू नका आणि इथं थांबू नका, समाधानी होऊ नका. स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याचा एकच मूलमंत्र असतो की गुणात्मक वाढ, गुणात्मक वाढ, मार्कांमध्ये वाढ 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 करीत जाणं. म्हणजे त्याच्या बाबतीत समाधानी नाही. म्हणजे आज जो विद्यार्थ्याला, माझ्यासमोर आहे, मुलाची नावं आहेत, शिवानी आहे, वैष्णवी आहे, श्रुती आहे. या विद्यार्थ्यांनी 97-98% मार्क्स मिळवले आहेत. साठे क्लासमध्ये 10 विद्यार्थी आहेत जे पुणे कोल्हापूर मधून आहेत. त्यांनी 100% मार्क्स 10वीच्या परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत. फिजिक्स म्हणजे मॅथ्स मध्ये 100 आहेत, सायन्स मध्ये 100 आहेत, SST मध्ये 100 आहेत. म्हणजे त्याच्यातला एकच पेपर झालेला आहे पण त्या ठिकाणी 100% मार्क्स आहेत. म्हणजे आपल्या पुढे अनेक जण आहेत स्पर्धेमध्ये. किंबहुना जो 90% वाला मुलगा आहे, आज तुमचं अभिनंदन करत असताना सुद्धा मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छितो की तुम्ही या स्पर्धेमध्ये कासव आहात. तुम्हाला सश्याची गती प्राप्त करायची आहे. कारण मी नेहमी सांगतो की कासव आणि सश्याच्या गोष्टीमध्ये जी गोष्ट ऐकलेला असते गोष्ट वारंवार घडणार नाही. कारण जेव्हा प्रत्येक वेळी स्पर्धा लागेल तेव्हा ससा झोपणार नाहीये आणि कासवाला सश्याची गती प्राप्त करायची आहे. कारण सगळ्यांकडे गती आहे, कोणी कमी नाहीये, कोणी अभ्यासात मागे नाहीये. 98% वाला 100% वाला त्याचे मार्क्स शाबूत ठेवण्याची, त्या ठिकाणी स्वतःला मेंटेन करण्याची तो आटोकाट प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचं. आज 90% म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना हे माहित आम्हाला प्रगती करायची. आम्ही समजून घेतलं
तर निश्चितपणे 11वी 12वी आम्ही हे कष्टाचे करू, खडतर करू, अभ्यासाचे करू, वेळेची पडणार नाहीत, वेळ वाया घालवणार नाहीत, अडचणींचा पाडा वाचणार नाहीत. हे जर आम्ही पुढचे 2 वर्ष केलं, 2 वर्ष जरा जास्त होतील कारण 3-4 महिने त्याच्यातले कमी झालेले आहेत. तुमच्या ज्या परीक्षा आहेत ह्या एप्रिल मे मध्येच होतात. मी तो जो विषय केला 24 पैकी 4 महिने आपले मायनस करून टाका, 5 महिने मायनस करून टाका, तर जास्तीत जास्त 18-19 महिन्यांचा तुमचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये हे पुढच्या अजून कोरोनामुळे किती दिवस जाणार आहेत हे माहिती नाही. 12, 13, 14 महिन्यांचाच प्रवास तुम्हाला हा मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमची जबाबदारी वाढते, पालकांची जबाबदारी वाढते की बाबा आपला मुलगा 11वी 12वीला इथं त्याच्या करिअरच्या वळणावर आलेला आहे. ज्या पद्धतीने मागची 16 वर्ष तुम्ही त्याचं संगोपन केलेलं आहे, त्याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे, त्याच पद्धतीचं लक्ष या ठिकाणी ठेवणं आहे. आपली मुलं टीनएजर्स आहेत, आता 16व्या वर्षातून 17व्या वर्षात ते चाललेली आहेत, म्हणजे शाळेतून कॉलेजमध्ये चाललेली आहेत. या ठिकाणी आम्हाला त्यांच्या बरोबर आपली ट्युनिंग जुळवून घ्यायची आहे. कारण आज मुलं स्वतःला खूप समजतंय या फॉर्म मध्ये जातात आणि त्या आईवडिलांना कमी लेखतात, पण याच्यामुळे कोणत्या पालकांना नाराज होण्याचं कारण नाही. कारण आपणही जेव्हा या वयामधून जात होतो तेव्हाही आपल्याला आपल्या आईवडिलांबद्दल असंच वाटत होतं. त्याच्यामुळे हे काही नवीन होतंय, मुलं आपला अपमान करतायत किंवा ऐकत नाहीत असं बिलकुल नाही. त्यांनाही समजून घ्या आणि आपल्याला काय वाटतं हेही त्यांना समजून सांगा. त्याच्या मागची आपली भूमिका काय आहे ही सुद्धा समजून सांगा. आणि त्याला जर आपलं पटलं नाही तर त्याला तुम्ही समजून घ्या की त्याला काय करायचंय. त्याच्यावरती लादू नका, त्याच्यावरती कोणताही फोर्स करू नका, पण ही गोष्ट लक्षात ठेवा की त्याला मोकळंही सोडू नका. कारण नुसतं मोकळं सोडून चालणार नाही. कारण ही 2 वर्ष जी आहे ही 2 वर्ष त्याच्यावर देखरेखीसाठी सुद्धा गरजेची आहेत. कारण ही वेळ पुन्हा येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. परत एकदा विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, पालकांचं अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं 10वी पर्यंत आपण अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीनं किंबहुना त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट करण्याचा संकल्प या ठिकाणी मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं करतो, पालकांच्या वतीनंही करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. लवकरच आपण सगळेजण भेटूत अशी आशा करतो. पुढील आपल्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी जे आहे शुभेच्छा देतो. आणि चाटे परिवार हे तुमचं 11वी 12वी साठी करिअरच्या वाटेवर जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात सक्षम आहे याची ग्वाही देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. कांबळे सरांना विनंती आहे की त्यांनी सत्कार समारंभाचा पुढचा भाग सुरू करावा. कांबळे सर, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? कांबळे सर. कांबळे सर. कांबळे सर. थँक्यू सर. हा, सुरू करून द्या पुढं. सर, आम्ही तुम्हाला खूप अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये शिक्षणाची ही प्रक्रिया अविरत चालणार आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे
हे सगळं सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर अजून 1-2 स्टुडंट आहेत की जे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. द्या तर त्यांना मी परवानगी द्या. हा, कुलकर्णी यशस्वी आहे, तिला विनंती करतो की तिने आपलं मनोगत सुरू करावं. कुलकर्णी यशस्वी. कॅमेऱ्याला इकडे बोलवा, तिथे बसवा. या. एक 2 मिनिटं, कांबळे सर येत आहेत. हा, यशस्वी कुलकर्णी. चालू कर. महादेव सर यशस्वी स्क्रीन आपलं शेअरिंग मनोगत व्यक्त करेल. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आदरणीय सर्व पालक, त्याचप्रमाणे माझे सर्व आदरणीय शिक्षक वृंद, या सर्वांना नमन करून आज मी माझ्या बोलण्याची सुरुवात करत आहे. अर्थात आपला आत्ताच 10वीचा निकाल लागला आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा यांप्रमाणे प्रत्येक जण आता आपली वाट शोधत असणारच आहे. परंतु विविध संस्थेमधून प्रत्येक जण विद्यार्थ्यांना घेणारच आहे. परंतु आपल्यापैकी काही जणांचे 1 वर्ष, तर माझ्यासारख्या कित्येक जणांचे 3 वर्ष या समूहाशी निगडीत झालेले आहेत. हा अर्थातच आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय काळ राहणारच आहे. परंतु सर्व विषयाचे आदरणीय शिक्षक या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन लाभले हे माझ्या आधीच्या 3 मैत्रिणींनी सांगितलेच आहे. त्यामुळे शिक्षकांनी आमच्यावरती घेतलेली मेहनत यावरती वेगळं काही बोलायला मी निश्चितच नको. पण एक उदाहरण मी आपल्या सर्वांसमोर निश्चितच मांडू इच्छिते. मला नेहमी एक प्रश्न पडायचा की माझे शाळेतले घटक चाचणीचे गुण आणि माझे ट्युशन मधले घटक चाचणीचे गुण या दोघांमध्ये फार फरक असायचा. पण या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या निकालाने निश्चितच दिलंय. आणि मी आपल्या सर्वांना एक गोष्ट मात्र निश्चितच सांगू इच्छिते की हे यश माझ्या एकटीचं किंवा आपल्या एकट्यांचं निश्चितच नव्हतं नाही आणि नसणारे. त्यामुळे या आपल्या सत्काराचे, या आपल्या यशाचे खरे मानकरी आपले सर्व आदरणीय शिक्षक वृंद आहेत. त्यामुळे माझे यश मी माझ्या सर्व आदरणीय शिक्षक वृंदांच्या पायी समर्पित करते व नावाप्रमाणे इथून पुढेही मी यश संपादन करत राहील असे आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या सर्व आदरणीय शिक्षक वृंदांना वचन देते. अर्थात आपल्या समोर वचनबद्ध होतीये म्हणजे त्याची पूर्तता तर मी करायलाच हवी. एवढंच बोलेन आणि आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की या आपल्या सर्व शिक्षकांच्या अथांग पसरलेल्या ज्ञानाच्या समुद्रात आपल्या सर्व विविध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक होडी याचप्रमाणे तरंगत राहू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना करते व इथेच थांबते. या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले आभार न मानता आपल्या सर्वांची मी ऋणी असू इच्छिते. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. थँक्यू यशस्वी. यानंतरही तू आमच्या सोबत अशीच राहा. आमचं वेळोवेळी चाटे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुला मार्गदर्शन मिळणारच आहे. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी आहे शहा जुई. तिला मी विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. शहा जुई. शहा जुईला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. Hello everyone. Am I audible? Yes. Hello everyone. Wish you all a very good evening.
By the grace of God, my aim of scoring 95+% has been accomplished. I would entirely give this credit to my teachers and my family members. Chartered coaching classes has played a crucial role in mentoring my success. They have took enough practice of every subject and made me solve many question papers. They had also cleared my doubts by taking extra classes. They have always been there for solving my queries. Thank Nikam sir and Sanap sir for being so kind and helping me every time I need them. I wish all your blessings and love stay forever with me. Thank you. ओके, थँक्यू शहा. यानंतर साक्षी शेजूळ विद्यार्थिनीला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. साक्षी शेजूळ. नमस्कार. येथे उपस्थित मान्यवरांचे, तसेच कांबळे सरांचे, तांदळे सरांचे, सर्व शिक्षकांचे, तसेच माझ्या मैत्रिणींना नमस्कार. मी ह्या वर्षीच्या SSC बोर्ड मध्ये 96% मिळवले आणि मला याचा खूप आनंद आहे. आणि माझ्या या यशात जेवढा माझा म्हणजे मेहनत वाटा आहे, तेवढाच माझ्या आई वडिलांचा, माझ्या शिक्षकांचा आणि जास्त खास करून ह्या चाटे क्लासच्या सरांचा, निकम सरांचा, कांबळे सरांचा समावेश आहे. इथे माझे वेळोवेळी सगळे डाऊट क्लिअर केले जात होते आणि बरोबर गायडन्समुळे मला यश मिळाले. सर्व शिक्षक खूप हेल्प करत होते आणि टीचिंग पण खूप चांगलं होतं. मी 11th ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करत आहे आणि ते पण मला खूप छान समजत आहे. 11th मध्ये फिजिक्स जास्त करून समजतंय आणि 10वी निकम सरांनी मॅथ्स खूप छान शिकवलं, त्यामुळे मला मॅथ्स मध्ये 99 मार्क्स मिळू शकले आणि मला बोलण्याची संधी दिल्यामुळे थँक्यू. ओके, थँक्यू साक्षी. तुझे डाऊट याच्या नंतरही सुद्धा क्लिअर होतील. तू आमच्या सोबत जोडलेलीच आहे. यानंतर जामखेडकर पार्थ जामखेडकरला विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. पार्थ जामखेडकर. 97% आहेत. पार्थ जामखेडकर. हो सर, एक सेकंड. हॅलो सर, आवाज येतोय? येतोय आवाज, बोल. आदरणीय चाटे सर, सर्व पालक व माझे सर्व मित्रांनो, मी पार्थ जामखेडकर. आदरणीय चाटे सर, सर्व पालक व माझे सर्व मित्रांनो, मी पार्थ जामखेडकर, आपल्या चाटे कोचिंग क्लासेसचा एक विद्यार्थी. मी चाटे कोचिंग क्लासेस मध्ये 9वी पासून होतो व मला 10वी बोर्ड मध्ये 97% मिळाले. 10वी हा शब्द ऐकताच आपल्या सर्वांच्या मनात एकच विचार येतो, ते आहे बोर्ड एक्झाम. आणि माझ्या मते बोर्ड एक्झाम मध्ये स्कोर करणं हे फार आवश्यक आहे आणि मला हे करण्यात चाटे कोचिंग क्लासेसची फार मोठी मदत झाली. विलास कांबळे सरांच्या व माझ्या पालकांच्या गायडन्स सोबत माझा हा बोर्डचा प्रवास अगदी सोपा झाला. चाटे क्लासेसचे सर्व शिक्षकच्या गायडन्सच्या सोबत मी सर्व सब्जेक्ट मध्ये मास्टर करण्यात यशस्वी झालो. चाटे क्लासेसचे प्री बोर्ड, ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो, त्या दिल्यावर माझा बोर्डच्या पेपरची भीती नाहीशी झाली. एक्झाम हॉल सारख्या वातावरणात पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंटचा अचूक अंदाज मला आला. या सर्व गोष्टींसोबत सेल्फ स्टडी या टूलच्या मदतीने मी आज आपण सर्वांसमोर बोलणं एवढं योग्य झालो. तुम्ही सर्वांनी तुमचा महत्वाचा वेळ मला दिला यासाठी धन्यवाद. थँक्यू पार्थ. यानंतर दर्श सांगळेला विनंती करतो त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं.
सोहळा आनंदाचा, सोहळा कौतुकाचा. या चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन कौतुक सोहळा पार पडत आहे. मी दर्श त्याला नेटवर्क नाही आहे. आवाजामध्ये व्यत्यय येतोय. टॉपिक वाईज पेपर व क्विज आमच्या उत्तरपत्रिका तपासून वेळोवेळी काय सुधारणा करावयाच्या, तसेच पेपर लेखनात काय चुका झालेल्या आहेत या विषयांवर आम्हाला मार्गदर्शन केले. चाटे क्लासने दिलेल्या सोप्या भाषेतील व परिपूर्ण अशा नोट्सचा वापर मी नेहमी अभ्यास करताना करायचो. अशा प्रकारे माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय हे मी माझ्या आई वडिलांना, तसेच श्री गोपीचंद चाटे सर व धुळे येथील चाटे क्लासमधील संपूर्ण टीम यांना देतो व त्यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू दर्श. यानंतर आपल्याकडे जे गुणवंत आहेत, यशवंत आहेत, त्यांचा आपण सत्कार समारंभ ऑनलाईन पद्धतीनेच करणार आहोत. मी त्यांचे ब्रांच वाईज नाव घेतो. दहावी बोर्डामध्ये ते वेगळं दिसायला मला, हे वेगळं खालीवर झालेलं आहे. ओके, ठीक आहे. तर पहिला विद्यार्थी आहे मोमतीज स्निग्धा, 90% आहे, औरंगपुरा ब्रांच. मोमतीज स्निग्धा 90% औरंगपुरा ब्रांच. त्यानंतर तामास्कर भक्ती 90% औरंगपुरा ब्रांच. खूप खूप अभिनंदन. पडगमल प्रज्ञा 90% औरंगपुरा ब्रांच. सैदा हमूला 90% औरंगपुरा ब्रांच. कोरडे तुषार 90% औरंगपुरा ब्रांच. सोनकांबळे प्रशांत 90% औरंगपुरा ब्रांच. कोणते मानसी 90% औरंगपुरा ब्रांच, सिडको ब्रांच सॉरी. जाधव सृष्टी 90% सहकार नगर ब्रांच. यांचे देखील खूप खूप अभिनंदन. गोडशे चैत्रा 90% सहकार नगर ब्रांच. काळे दर्शन 90% सहकार नगर ब्रांच. देशपांडे मानस 90% सहकार नगर ब्रांच. चेमने माधवी 90% सहकार नगर ब्रांच. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. काकडे शंतनू 90% सहकार नगर ब्रांच. लाड समृद्धी 90% सहकार नगर ब्रांच. देवलेकर अंकिता 90% औरंगपुरा ब्रांच. सर्वांचे अभिनंदन. पूर्ण श्रद्धा 90.2% औरंगपुरा ब्रांच. पाटील भूमिका 90.40% औरंगपुरा ब्रांच. वानखेडे अक्षय 90.40 औरंगपुरा ब्रांच. वावरे सृष्टी 90.40 औरंगपुरा ब्रांच. शिंदे संकेत
90.40 औरंगपुरा सिडको ब्रँच, सगळ्यांचे अभिनंदन. यानंतर साबळे सोनू 90.60% हडको ब्रँच, साळवे रोहित 90.60% सिडको ब्रँच, आढाव समृद्धी 90.80% हडको ब्रँच, वाहक चैतन्य 90.80% सिडको ब्रँच, भदरगे साक्षी 91% हडको ब्रँच, सगळ्यांचे अभिनंदन. माळवे समृद्धी 91% हडको ब्रँच, संकलेशच्या रिया 91% औरंगपुरा ब्रँच, जोशी कृष्णा 91% औरंगपुरा ब्रँच, खान रेहमान 91% औरंगपुरा ब्रँच, खंडेलवाल शीतल 91% औरंगपुरा ब्रँच, शहाणे वैष्णवी 91% औरंगपुरा ब्रँच, दांडगे रोहित 91% औरंगपुरा ब्रँच, सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. सृष्टी श्रावणी 91% सिडको ब्रँच, वझारे राजश्री 91% सहकार नगर ब्रँच, हंडे विजय 91% सहकार नगर ब्रँच, बोडखे ईशा 91.20% हडको ब्रँच, गुडीकर आबोली 91.20% औरंगपुरा ब्रँच, वाघमारे साक्षी 91.20% औरंगपुरा ब्रँच, सोंडणकर अथर्व 91.20% सिडको ब्रँच, पाठक श्रेया 91.40% औरंगपुरा ब्रँच, सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर चौधरी वरद 91.40% सिडको ब्रँच, निमजे मोहित 91.40% सिडको ब्रँच, दाभाडे कुणाल 91.60% हडको ब्रँच, गणाकवार कोमल 91.60% सिडको ब्रँच, पठाडे विकास 92% हडको ब्रँच, पवार वरद 92% हडको ब्रँच, घनगाव चैतन्य 92% हडको ब्रँच, सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. गोसावी श्वेता 92% औरंगपुरा ब्रँच, कदम आदित्य 92% सिडको ब्रँच, अंबिलवाडे अनिकेत 92% सिडको ब्रँच, सोनार राज 92% सिडको ब्रँच, सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. भापकर आदिती 92% सहकार नगर ब्रँच, पारखी अस्मी 92% सहकार नगर ब्रँच, सरकी मोनिका 92.20% सिडको ब्रँच, शिंदे श्रुती 92.40% हडको ब्रँच, बेडेकर साक्षी 92.40% औरंगपुरा ब्रँच, अलात प्रतीक्षा 92.40% सिडको ब्रँच, काळे गायत्री 92.40% सिडको ब्रँच, काथार सिधाली 92.80% औरंगपुरा ब्रँच, सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. अहिरराव प्रणव 92.80% औरंगपुरा ब्रँच, कापुरे साक्षी 92.80% सिडको ब्रँच, सोनार श्रुती 92.80% सहकार नगर ब्रँच, सोनवणे प्रांजल 93% हडको ब्रँच, निकाळजे श्रुती 93% हडको ब्रँच, सूर्यवंशी अदिती
93%, औरंगपुरा ब्रांच तहरीन रूमिसा 93%, औरंगपुरा ब्रांच खवाजा फातिमा जोहरा 93%, औरंगपुरा ब्रांच जाधव ऋषिकेश 93%, औरंगपुरा ब्रांच. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. महाकाल अजय 93%, सिडको ब्रांच. सूर्यवंशी तेजस्विनी 93%, सिडको ब्रांच. नवले समय 93.40%, सिडको ब्रांच. गरड मनोज 93.60%, हडको ब्रांच. गाडगिल सेजल 93.60%, सहकार नगर ब्रांच. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. नगरकर अंजली 93.80%, औरंगपुरा ब्रांच. गायकवाड आर्यन 93.80%, औरंगपुरा ब्रांच. जाधव भाग्यश्री 94%, सहकार नगर ब्रांच. माने आदित्य 94%, सहकार नगर ब्रांच. मानकर पल्लवी 94.20%, औरंगपुरा ब्रांच. मोरे प्रियंका 94.20%, औरंगपुरा ब्रांच. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. स्नेहल सावजी 94.40%, हडको ब्रांच. थोरात साक्षी 94.40%, सिडको ब्रांच. नीलावाड श्रुती 94.40%, सहकार नगर ब्रांच. शेख तमीम 94.60%, हडको ब्रांच. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर भालेराव अमय 94.60%, औरंगपुरा ब्रांच. गायकवाड अथर्व 94.60%, औरंगपुरा ब्रांच. घोलपगरे प्रणव 94.60%, सिडको ब्रांच. बोबडे सिद्धी 94.70%, सिडको ब्रांच. राजपूत अक्षय 94.80%, हडको ब्रांच. तुगावकर अथर्व 94.80%, हडको ब्रांच. भागवत वेदांत 94.80%, हडको ब्रांच. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर मुजमुले वैष्णवी 95%, औरंगपुरा ब्रांच. हायेस्ट वाले 2-3, शेवटचे 3 तुम्ही फक्त नाही तुम्ही फक्त बोला. झाले 2 मिनिट. मुजमुले वैष्णवी 95%, औरंगपुरा ब्रांच. पाटील कुलश्री 95%, औरंगपुरा ब्रांच. पाटील प्रथमेश 95.606, सहकार नगर ब्रांच. उनवने पायल 95.20%, सिडको ब्रांच. थोरात अर्पिता 95.40%, हडको ब्रांच. पोळ मयूर 95.40%, हडको ब्रांच. कुडे आयुष 95.40, सहकार नगर ब्रांच. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. थोरवे महेश 95.60%, औरंगपुरा ब्रांच. कुलकर्णी स्वरांगी 95.60%, सहकार नगर ब्रांच. जयस्वाल गायत्री 95.80%, सहकार नगर ब्रांच. देशपांडे वैष्णवी 96%, हडको ब्रांच.
कुलकर्णी यशस्वी 96%. सिडको ब्रांच सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. इंगळे रुपाली 96%. सिडको ब्रांच. शहा जुई 96.20%. औरंगपुरा ब्रांच. सेजूल साक्षी 96.40%. औरंगपुरा ब्रांच. कोण पडे ब्रुमई 96.60%. सहकार नगर ब्रांच. कोंडपल्ले ब्रुमई 96.60%. सहकार नगर ब्रांच. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. कुलकर्णी वैष्णवी 96.80%. सहकार नगर ब्रांच. जामखेडकर पार्क 97%. हडको ब्रांच. नलावडे सानिका 97%. सहकार नगर ब्रांच. फोके प्राची 97.20%. हडको ब्रांच. यानंतर टॉपवर 3 जे आहेत, मी आदरणीय चाटे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं नाव पुकारावं आणि आज त्यांच्यासाठी सरांच्या हस्ते स्वागत समारंभ. परत एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन. हे 3 विद्यार्थी जे आहेत त्यांचे मी नावं घेतोय. हे औरंगाबाद शहरामधल्या ब्रँचेस मधले विद्यार्थी आहेत, पण आता आपल्या कार्यक्रमामध्ये जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक आणि नागपूरचे विद्यार्थी आहेत. त्यांची हे नावं याच्यानंतर जे आहे ती घेतली जाणार आहेत आणि त्याही मुलांचा सत्कार याच ठिकाणी आपण करणार आहोत. सर्व पालकांना विनंती आहे, सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की त्या सगळ्यांचा सत्कार होईपर्यंत आपण कार्यक्रमावर जायचं नाही. औरंगाबाद शहरामधले जे पहिले 3 विद्यार्थी आहेत, तर 3ऱ्या क्रमांकावर जो विद्यार्थी आहे ओके प्राची या विद्यार्थिनीला हडको शाखेची ब्रँचची विद्यार्थिनी आहे. 97.20 मार्क्स मिळवून ही औरंगाबाद मधून चाटे क्लासेस मधून 3ऱ्या क्रमांकावर आहे. 2रा क्रमांक जो आहे हा 2 विद्यार्थ्यांनी विभागून घेतलेला आहे आणि या दोन्हीही विद्यार्थिनी आहेत. त्याच्यामध्ये राऊत शुभती आणि साळुंके वैष्णवी एक हडको ब्रांच आणि एक सिडको ब्रांचची विद्यार्थिनी आहे. यांचं खूप 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 अभिनंदन. आणि चाटे क्लासेस औरंगाबाद शहरातून पहिला येण्याचा मान हाही विद्यार्थिनीने मिळालेला आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी निकालामध्ये प्रचंड बाजी मारलेली आहे आणि पहिला, 2रा, 3रा क्रमांक इव्हन 5 क्रमांकापर्यंत सर्व विद्यार्थिनी आहेत. पहिले आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे निर्मल शिवानी 98.20% गुण घेऊन चाटे क्लासेस मध्ये औरंगाबाद मध्ये शहरात पहिला येण्याचा मान या विद्यार्थिनीनं मिळविलेला आहे. परत एकदा या सगळ्यांचं अभिनंदन. 90% जे विद्यार्थी राज्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत, भले 50% मार्क्स असतील, 60% मार्क्स असतील, 70% मार्क्स असतील, या ठिकाणी सगळेजण जे आहेत सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमामध्ये आपण फक्त 90%च्या वरच्याच मुलांना एंट्री दिलेली आहे, पण युट्यूब मधून बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत. क्लासचे जे 10वीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा युट्यूबवर या कार्यक्रमाला पाहतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या या कार्यक्रमामधून आणि आपल्या सगळ्यांचे मार्क वाचून प्रेरणा मिळणार आहे, प्रोत्साहन मिळणार आहे आणि निश्चितपणे ते आपला पुढच्या वर्षीच्या परीक्षेमधला गोल जो आहे हा ठरवणार आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि यानंतर मी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी नाशिक, जळगाव, भुसावळ, धुळे या ब्रँचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्या समोर घ्यावा आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर नागपूरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार घ्यावा. थँक्यू सर. सरांनी आपल्याला
खूप खूप अनमोल मार्गदर्शन देखील केलं आणि तुमचा सत्कार समारंभ सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. आपण आज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भेटत आहोत. लवकरच आपण समोरासमोर सुद्धा भेटूयात अशी आशा बाळगूयात आणि नवनवीन शिक्षणामध्ये जे बदल होत गेलेले आहेत त्याच पद्धतीनं आपले क्लास कुठे थांबलेले नाहीत, ते ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरू आहेत. त्या ठिकाणी तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता. यानंतर दुसऱ्या ब्रांचचे विद्यार्थी आहेत, भुसावळ आहे, जळगाव आहे, धुळे आहेत, नाशिक आहे, यांचा देखील आपण सत्कार समारंभ सुरू करूया. एकखंडे सायली 90% भुसावळ ब्रँच, हिचंही खूप खूप अभिनंदन. माळी जय 90% जळगाव ब्रँच. वाहक रोहित 90% धुळे ब्रँच. धर्माधिकारी कृपा 90.20% भुसावळ ब्रँच. झगडे अश्विन 90.20% भुसावळ ब्रँच. सोनार जयराज धुळे ब्रँच, मेघे अजित धुळे ब्रँच. या दोन्ही विद्यार्थ्यांना 90.20% मार्क्स आहेत. धांडे दर्पण सनासने कल्पेश, या दोन्ही विद्यार्थ्यांना 90.80 मार्क्स आहेत. हे भुसावळ ब्रँचचे आहेत. पवार देवेश 90.80% मार्क्स मिळवून जळगावचा विद्यार्थी याने घवघवीत यश मिळवलेलं आहे. पाटील मानसी, साळुंके यश, चाळसे यश, साळुंके हर्ष, हे जे विद्यार्थी आहेत 91.2% मार्क्स घेऊन भुसावळ धुळे शाखेचे विद्यार्थी आहेत. सोनवणे युवराजनी या विद्यार्थिनीला भुसावळ ब्रँचच्या विद्यार्थ्यांना 91.60% मार्क्स मिळालेले आहेत. पाटील राजवर्धन 91.80% मार्क्स धुळे ब्रँच. रावते आदित्य, पवार भाविका, पाटील स्नेहा, चव्हाण श्रेया 92% मार्क्स आहेत. भुसावळ धुळे ब्रँचच्या विद्यार्थी आहेत हे. चौधरी भूमिका 92.40% भुसावळ ब्रँच. होळे अथर्व 92.60% मार्क भुसावळ ब्रँचचे. पांडे तेजस 92.60 हा धुळे ब्रँचचा विद्यार्थी आहे. पाटील पुष्कर, पाटील प्रतीक 92.80% भुसावळ ब्रँचचे विद्यार्थी आहेत. बडगुजर प्रसन्ना हा धुळे ब्रँचचा विद्यार्थी, यालाही 92.80% मार्क्स आहेत. पाटील प्रणव, वारके मनीष, शिंदे मितांशु हे भुसावळ आणि धुळे ब्रँचचे विद्यार्थी. भोसले लोकेश आणि धुळ्याचा 93% मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळालेला आहे. शेख हफ्शा 93.40% मार्क्स जळगाव शाखेचा विद्यार्थी. या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. चौधरी जयेश 93.60%, श्रीवास्तव अनिशा 93.80% भुसावळ शाखेचे विद्यार्थी आहेत. खास दानिया 93.80% जळगाव शाखेचा विद्यार्थी. पवार चिन्मया 93.80% धुळे शाखेचा विद्यार्थी आहे. यायदे जयेश भुसावळ शाखेचा विद्यार्थी 94.40% मार्क्स याला आहेत. बारीक दिवे 94.600 आणि 94.60% मार्क्स भुसावळ शाखा. वाकळेकर श्रद्धा 94.80% भुसावळ शाखेचा विद्यार्थी. उगाडे तुषार याला 95% मार्क्स आहेत धुळे शाखेचा विद्यार्थी. झनके प्रसन्नजीत 95.20 भुसावळ शाखेचा विद्यार्थी. पाटील संकेत, सांगळे दर्श, देसले सतेज, पवार राजेश वाणी, राजेश वाणी बरोबर आहे. सॉरी स्पेलिंग मिस्टेक आहे. पवार राजेश्वरी, लांडगे अनुष्का,
या सगळ्या विद्यार्थ्यांनी 95.40, 95.60, 95.80% मार्क्स मिळवलेले आहेत. कोल्हे हेतन या विद्यार्थ्यानं 96.60% मार्क्स मिळवलेले भुसावळ शाखेचा विद्यार्थी आहे. किरणगे आंचल या विद्यार्थिनीनं 96.60% मार्क्स मिळवले भुसावळ शाखेची. खूप खूप अभिनंदन बेटा. बाई मन्यान यालाही 96.60 मार्क्स आहेत, जळगाव शाखेचा विद्यार्थी आहे. जोशी अथर्व या ठिकाणी याला 96.80% मार्क्स आहेत, जळगाव शाखेचा विद्यार्थी. आणि धुळे शाखेचा विद्यार्थी 97.40% मार्क्स आहेत. कापडणे प्रथमेश, खूप खूप अभिनंदन बेटा, खूप खूप अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर नागपूरचे काही विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत या कार्यक्रमामध्ये, त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. नागपूरची लिस्ट आपल्या समोर आहे. नागपूरचे गुणवंत विद्यार्थी ज्याच्यामध्ये बोटालिया जिया, फाबरे अखिल, नावरेकर वैष्णवी, काळे गौरी, लोधी खुशी, उमा गायत्री, चौधरी हितेश, जाधव समृद्धी हे सगळे विद्यार्थी जे आहेत सदर ब्रँचचे आणि सीए रोडचे आहेत. त्यानंतर कांबळे साहिल, जाधव समृद्धी, खोब्रागडे मयुरी, कराडे देवयानी, वर्मा मनीषा, गजबे अंशुल, भारती कोमल, येडे अंजली या विद्यार्थ्यांना 90 पासून 93% गुण मिळवलेले आहेत. हे नागपूर शहरातल्या विविध ब्रँचचे विद्यार्थी आहेत. वैष्णव श्रीपाल, भानुषे संकेत, उघाडे समीक्षा जिला 94% मार्क्स आहेत. वाघ साक्षी हिलाही 94% मार्क्स आहेत, सीए रोडची विद्यार्थिनी आहे. पून रोमी, ठाकरे वैज्ञानिक आणि खोब्रागडे नाथन याला 95.40% मार्क्स आहेत. हा सीए रोडचा विद्यार्थी आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्या घवघवीत मिळविलेल्या यशाबद्दल पालकांचं, विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आपण लवकरच प्रत्यक्षामध्ये भेटूत ही अपेक्षा ठेवतो. सगळेजण, सगळे विद्यार्थी आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की तुम्ही 16 वर्षाचे आहात, लहान आहात, तुम्हाला कोरोनाचा धोका कमी आहे, पण याचा अर्थ तुम्ही बाहेर जायचं, फिरायचं, सगळ्यांच्या मध्ये मिसळायचं हे अजिबात करू नका. आपल्या पालकांना, आपल्या ग्रँड पॅरेंट्सना या कोरोनापासून सुखी ठेवण्यासाठी गरज पडेल तेव्हाच घराच्या बाहेर जा. पालकांनी परमिशन दिली तेव्हाच आपण घराच्या बाहेर निघा आणि सगळ्यांची सुरक्षा घ्या. आई वडिलांची काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घ्या आणि गरज असेल तेव्हा घराच्या बाहेर पडा. गर्दीमध्ये जाणं टाळा. मला काही होत नाही किंवा या वल्गनेमध्ये राहू नका. सर्व पालकांनाही माझी विनंती आहे, आपणही सुरक्षित राहा, आपल्या मुलांनाही सुरक्षित ठेवा, आपल्या पालकांनाही सुरक्षित ठेवा. जान है तो जहान है या म्हणीप्रमाणे जी आपण आपली काळजी घेऊ तर आपल्याला पुढे जाता येणार आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन तुमचं अभिनंदन करून या कार्यक्रम भास्कर तोंडे सर, महादेव तांदळे सर, कांबळे सर या सगळ्यांनी हा कार्यक्रम घडविण्यासाठी खूप मेहनत घेतली. अनेक जण कॅमेरामध्ये तुम्ही आणि मी जरी असलो तर याच्यामध्ये अनेक जणांना मेहनत करावी लागलेली आहे. या सगळ्यांचंही हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि हा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्नतेकडे हा कार्यक्रम चाललेला आहे. तत्पूर्वी मी त्यानंतर कांबळे सर आपल्याला या ठिकाणी
या कार्यक्रमाबद्दल बोलतील. 11वीच्या वर्ग कसे आपले असणार आहेत, काय नाही, याच्याबद्दल सगळी माहिती आपले संबंधित ब्रँच व्यवस्थापक, काउन्सिलर्स हे आपल्याला तुम्हाला माहिती देतील. आणि मी अत्यंत अभिमानानं सांगतो की हे संकट आल्यानंतर सुद्धा चाटे क्लासेसचे कुठलेही वर्ग बंद नाहीत. ऑनलाईनच्या माध्यमातून सगळ्या वर्गांची सेवा चालू आहे. पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, इकडे नागपूर, अमरावती, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक, सगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग चालू आहेत. डिफिकल्टी सॉल्विंग चालू आहे. 11वीचे वर्ग आता ऑनलाईनच्या माध्यमातून आपले सुरू होत आहेत आणि विविध सुविधांसह ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध केलेले आहेत. आपण त्याची माहिती घ्या. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला पुढे न्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचा सत्कार समारंभ करत असताना 90 अबोव मध्ये काही चुकून काही विद्यार्थ्यांची नावं राहिलेली असेल तर त्यांच्या पाठीमागे आमच्या शुभेच्छा नेहमीच असतील. ते नाव मागवता येतील का हँड राईज करून? हा, जर कुणाचं नाव बाकी असेल तर त्यांनी मेसेजद्वारे आम्हाला कळवावं. या ठिकाणी ते नाव पब्लिश करतो. रोहन शहाणे 90% आहे, हडको ब्रँच. आणि ऋतुजा जाधव 90% हडको ब्रँच. यानंतर बाकी कोणाचं राहिलेलं असेल? मी आपला सगळ्यांचा 1 मिनिटाचा वेळ घेतो. सत्कार समारंभात घाई गडबडी झाल्यामुळं किंवा वैयक्तिक सगळ्या विद्यार्थ्यांशी संपर्क न झाल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची नावं राहिलेले आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांची मी स्वतः या ठिकाणी नाव न घेतल्याबद्दल परत मी माफी मागतो, क्षमा मागतो. पण त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन त्यांचे केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन मी या माध्यमातून करतोय. कारण चाटे क्लासेस मध्ये अनेक विद्यार्थी आहेत. प्रत्येकांना या प्लॅटफॉर्मवर आणता येणं शक्य नाही, प्रत्येकाचं नाव घेता येणं शक्य नाही वेळेअभावी. ही गोष्ट जी आहे ही आपल्याला अडचणीची होते. पण प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणजे त्यांनी 90%च मार्क्स मिळवलेले असण्याची गरज नाही. 80% वाले, 70% वाले पास झालेला प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी झालेला आहे आणि त्याला पुढे चालायचे. त्या प्रत्येकाचं अभिनंदन आहे. माझं नाव घेतलं नाही घेतलं बिलकुल त्याच्या ह्याच्यात जाऊ नका. मी प्रत्येकाचं नाव घेतलंय असं समजा आणि प्रत्येकाला मला व्यक्तिगत सत्कार करायचा आहे, त्याचं अभिनंदन करायचंय, त्याला प्रोत्साहन द्यायचंय, त्याला भेटायचंय. हे सगळ्या माझ्या भावना आपण मला वाटतं सगळेजण समजून घ्या आणि मी तुमच्या भावना समजून घेतो. तुमच्या सगळ्यांच्या यशामध्ये मी आनंदी आहे. कोणीही मार्क्स कमी पडले म्हणून दुःखी राहू नका, कारण पुढचं चॅलेंज तुमच्या समोर आहे. आणि जास्त मार्क्स मिळवेत म्हणून तुम्ही जास्त खुशही होऊ नका, कारण तुमच्या समोरचं चॅलेंज वाढलेलं आहे. हे सत्कार समारंभाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. कांबळे सर. तर सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण कोरोना महामारीच्या काळामध्ये कुठेही थांबलेलो नाही. ऑनलाईन आपले लेक्चर सुरूच आहेत. विशेषतः तुम्ही सर्व यानंतर 11वी मध्ये पाऊल टाकताय तर तुम्ही जवळच्या शाखेमध्ये जाऊन व्यवस्थित इन्फॉर्मेशन घ्या. आणि आपले या ठिकाणी 11वीचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस सुरू असणार आहेत. तर त्या ठिकाणी यानंतर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आम्ही असंच तुमच्या पाठीमागे असणारच आहोत आणि तुम्ही आमच्या सोबत राहा. जसं 8वी 9वी 10वी आमच्या सोबत आहात त्याच पद्धतीनं 11वी 12वी साठी सुद्धा तुम्हाला एक आमचं ऑप्शन आहे. सगळ्या सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि शेजारच्या ब्रँचवर जाऊन त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घ्या आणि ऍडमिशनची जी काही प्रोसेस कोणाची बाकी असेल तर ती पूर्ण करा. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर्व पालकांचे धन्यवाद, विद्यार्थ्यांचे धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दिल्याबद्दल. मी चाटे परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्व सुरक्षित राहाल, सगळ्या घराची
सुरक्षा कराल याच शब्दांच्या बरोबर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.